ह्याला म्हणतात कर्तव्यदक्ष पोलीस. एसपी नवनीत कावत यांना सलाम. बीडच्या एसपींचं अंजली दमानी यांनी या शब्दात कौतुक केले. याचं कारण बीडमध्ये एसपी नवनीत कावत यांचा एक निर्णय. वशिलेबाजीला केराची टोपली दाखवत एसपी नवनीत कावत यांनी बीडमध्ये शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यात. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बस्तान बसवलेल्या पोलिसांना एसपींनी चांगलाच दणका दिलाय. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या करून एसपींनी नवा विक्रमही केलाय. नेमकं काय घडलंय? दमानिया ज्या पोलिसांवर टीका करत होत्या त्यांनी हे कौतुक करणारं ट्विट का केलंय? त्यात त्यांनी काय म्हटलंय? कोणते आहेत ते पोलीस ज्यांची एसपींनी बदली केली आहे? पाहूया या व्हिडिओतून. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बऱ्याच गोष्टी उजेडात आल्या. पोलिसांच्या पाठिंब्यामुळे बीडची गुन्हेगारी फोफावल्याची टीका केली गेली. एसपी नवनीत कावत यांची नियुक्ती अशाच तापलेल्या वातावरणात झाली. कराड गँगला अटक झाली तरी परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसून आलं. पण एसपी नवनीत कावत यांनी थेट मुळावरच घाव घालत धाडसी निर्णय घेतलाय. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वशिलेबाजीवाल्यांना थेट दूरचा रस्ता दाखवत प्रशासकीयसह इतर निकष वापरून बीड जिल्ह्यातल्या 606 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यात. वर्षानुवर्ष एलसीबीत ठाण मांडलेल्या 15 कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. एसपींच्या या निर्णयावर अंजली दमानी यांनी काय म्हटलंय ते पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूया एसपी कावत यांनी या बदल्या काय निकष ठेवून केल्यात, कोणत्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. मार्च महिन्यात बीड जिल्ह्यातील बदलीला पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज मागवण्यात आले. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यापासून बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व निकष वापरून जिल्ह्यातील 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी पहाटे काढण्यात आले. यात वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी तालुक्यात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. यावेळी कोणताही राजकीय दबाव किंवा वशिला लावणाऱ्यांचा विचार न करता अधीक्षकांनी ही प्रक्रिया राबवली आहे. सर्व बदल्या पारदर्शक झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया या बदल्यांसाठी कोणते निकष लावण्यात आले. स्वग्राम एकाच ठिकाणी 5 वर्ष, एकाच उपविभागात 12 वर्ष नोकरी केलेल्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. पदानुसार झालेल्या बदल्या आहेत: सहाय्यक फौजदार 142, हवालदार 254, पोलीस नाईक किंवा शिपाई 210. एसपी कावत यांच्या या धडाडीच्या निर्णयानंतर साहेब आमची बदली थांबवा या मागणीसाठी त्यांच्या भेटीसाठी रांगा लागल्याचं चित्रही समोर आलंय. गुरुवारी सकाळी बदल्यांचे आदेश निघताच दुपारच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी रांग लावली. आम्हाला बीडमध्येच बदली द्या, बदलीचं ठिकाण सोयीचं नाही, स्वतः किंवा नातेवाईक आजारी आहेत, आम्हाला ये जा करण्याची सोय नाही, मुलगा मुलगी आजारी असते, अशी कारणं सांगून बदली थांबवण्यासाठी अनेक कर्मचारी प्रयत्न करतायत. यात काही महिलांचाही समावेश आहे. पण त्यांना अधीक्षकांनी भेट नाकारल्याची माहिती मिळतीये. आधी बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा आणि मग अर्ज करा, त्यावर विचार केला जाईल असं एसपींनी सांगितलंय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात मोठा दणका दिलाय तो स्थानिक गुन्हे शाखेला. कारण एलसीबीतील 15 जणांची बदली करण्यात आली आहे. लोकल क्राईम ब्रांच ही विशेष शाखा आहे. इथं येण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी वशिले लावले होते. त्यानुसार त्यांना यापूर्वी पोस्टिंगही मिळाली होती. काही जण परळीहून थेट एलसीबीत बसले होते. यात शाखा प्रमुखांचाही समावेश होता. आमदार सुरेश धस यांनी यावर आरोपही केले होते. आता याच शाखेतील 15 कर्मचाऱ्यांना बदलण्यात आलंय. अद्याप त्यांच्या ठिकाणी नवीन नियुक्ती झालेली नाही. प्रशासकीय बदल्यांनंतर आता विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात जवळपास 200 कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते. त्यांना विशेष शाखांसह सोयीचं पोलीस ठाणं दिलं जाणार आहे. ही प्रक्रिया गुरुवारी सुरू झाली आहे. चालक अंमलदारांच्याही बदल्या होणार आहेत. बीड जिल्ह्यातील काही ठाणेदार वादग्रस्त ठरले होते. त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जाणार आहेत. एकदा बाहेरचे अधिकारी बदलून आले की सर्वांची सांगड घालून बदल्या केल्या जाणार आहेत. यात काही ठाणेदार बदलले जाणार असून आतापर्यंत विशेष शाखा किंवा बाजूला असलेल्या अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. ही प्रक्रिया पुढच्या आठवड्यात होईल. एसपी नवनीत कावत यांनी बदल्यांचे हे धडाडीचे निर्णय घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सर तुम्हाला सलाम असं म्हणत त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की ह्याला म्हणतात कर्तव्यदक्ष पोलीस एसपी. एसपी नवनीत कावत यांना सलाम. ही खरंच खूप मोठी बातमी आहे. न भूतो न भविष्यती अशी ऑर्डर काढून 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या या अधिकाऱ्यांनी केल्यात. आढावा बैठक घेऊन निकष निश्चित करून त्यांनी या बदल्या केल्यात. विहित 5 वर्ष कालावधी पूर्ण झालेले 229, एकाच तालुक्यात 12 वर्ष काम केलेले 216, सेवाग्राम तालुक्यात नेमणूक झाले 161 अशा पोलिसांची बदली झाली आहे. सर तुम्हाला सलाम. बीड जिल्ह्याला याची खूप गरज होती असं दमानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. एसपींच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.